प्रत्येक चतुर्थीला एक प्लॅन फिक्स असतो आपला, राजूरला जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन करून येणं. पण ह्यावेळेस हे जरा वेगळंच काहीतरी बघायला मिळालं. रात्रीचा प्रवास करायचा आहे, त्यामुळे लगेच आपल्या गाडीची हवा चेक करून घेतली आणि मम्मा देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या प्रवासाची सुरुवात केली. निघायला लेट झाला होता, त्यामुळे असं वाटत होतं की रस्ता पूर्ण सामसूम असेल, पण नाही, चतुर्थी असल्यामुळे रस्त्यावरती बऱ्यापैकी गाड्या दिसत होत्या. राजूरला पोहोचलो आणि गर्दी बघून तर असं वाटलं गणपती बाप्पा पण म्हणत असतील सगळे आजच आलेत का भाऊ तुम्ही. मला तर वाटले होते रात्रीचे खूप मोकळे दर्शन होईल, पण इथली गर्दी बघून तर माझे सगळे एक्सपेक्टेशन्स वाहून गेले. पण दर्शन तर करायचेच होते, त्यामुळे लगेच आपल्या मित्राच्या दुकानातून प्रसाद घेतला आणि रांगेला लागलो. आजची रांग बघूनच कळलं होतं दर्शनाला तर बराच वेळ लागणार आहे, पण एवढं दुरून आलोय म्हटल्यानंतर दर्शन तर करूनच जायचं होतं. आणि आता तुम्हीच बघा नाही किती सुंदर दिसत होतं गणपती बाप्पाचं मंदिर. जर तुम्हाला पण आवडलं असेल तर कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. मी तर केलंय गणपती बाप्पाचं दर्शन, घ्या तुम्ही पण करून घ्या आता. आणि बाप्पाचं दर्शन घेऊन लगेच आपण निघालो होतो घराकडे जाण्यासाठी. बराच उशीर झाला होता, त्यामुळे आता रस्ते पण सामसूम दिसू लागले होते. पण बजरंग बलीचं नाव घेत आपण आपला प्रवास चालूच ठेवला. पिंपळगावला इतक्या साऱ्या रसवंत्या बघून रस पिण्याची इच्छा झाली, पण म्हटलं आता उशीर पण खूप झालाय, नेक्स्ट टाइम नक्की ट्राय कर. आणि जालना जवळ आल्यानंतर एवढा खतरनाक ऍक्सिडेंट बघायला मिळाला, क्रुझर डायरेक्ट पलटी झाली होती. आणि हे बघून तर मी आपल्या गाडीची स्पीड एकदम कमीच करून टाकली होती बाबा, आणि एकदम आरामाने घरी देखील पोहोचलो. मित्रांनो, तुम्हाला हा माझा छोटासा किस्सा आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि असेच रोजचे छोटे मोठे किस्से बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.